हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अस्मिता. मॅथ्स म्हणजे डोंगर वाटतोय, नंबर्स पाहिले की घाम फुटतोय. सतत मॅथ्सची भीती बाळगून आहात, चिंता करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स बद्दल भीती वाटण्याची कारणे समजून घेणार आहोत. लहानपणापासूनच मुलांना मॅथ्सची भीती वाटत असते. काहींना नंबर्स बघितले की भीती वाटते, कठीण नंबर्स. मॅथ्स खूप सोपं आहे मित्रांनो. तर नेमकी काय कारणं आहेत मॅथ्सची भीती वाटायची, ती आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मॅथ्सची भीती का वाटते ह्याची 5 कारणे आपण समजून घेणार आहोत. तर पहिलं कारण आहे की मॅथ्सचा पाया कमकुवत असणे. मॅथ्स हे तुमचं खूप चुकीच्या पद्धतीने तुम्ही मॅथ्स शिकलेले असाल. बेसिक जेव्हा तुम्ही मॅथ्स शिकता त्यावेळेस तुमचा बेसच क्लिअर नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्स कठीण वाटायला लागून जातं. दुसरं कारण आहे की डिफिकल्ट कन्सेप्ट आणि फॉर्म्युले. जे कठीण कन्सेप्ट्स असतात, म्हणजे काही विद्यार्थी लहानपणापासूनच त्यांना नंबर सगळ्या गोष्टी मोठ्या वाटतात, त्यामुळे ते कन्सेप्टच व्यवस्थित क्लिअर शिकून घेत नाही. चुकीचे कन्सेप्ट, चुकीचे फॉर्म्युलेज लर्न केल्यामुळे सुद्धा मॅथ्स कठीण वाटायला लागतं. त्यानंतर मॅथ्स शिकण्याची पद्धती. बरेच जणांच्या घरामध्ये आपण हे ऐकायला मिळतं की प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांना सारखे म्हणत असतात, मॅथ्स खूप कठीण आहे, नीट लक्ष देऊन कर, मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळायला हवेत. तर हे जे सारखं मुलांच्या मनावरती बिंबवलं जातं, ह्यामुळे सुद्धा कदाचित मुलांना मॅथ्सची भीती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मॅथ्सची शिकण्याची पद्धत म्हणजे तुम्ही मॅथ्स शिकताना आधीच मनामध्ये जर मला जमणारच नाही, मला येणारच नाही अशी कन्सेप्ट ठेवली असेल, मोठे मोठे नंबर्स बघून तुम्ही जर घाबरत असाल, तर मग मॅथ्स नक्कीच तुम्हाला कठीण वाटायला लागतं. चौथं कारण महत्त्वाचं म्हणजे व्यावहारिक मॅथ्स न वापरणे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही दैनंदिन म्हणजे रोजच्या जीवनामध्ये लाईफमध्ये तुम्ही जर मॅथ्सचा वापरच करत नसाल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घड्याळ बघणे आहे, कुठे तुम्ही शॉपिंगला गेलात, खरेदी केलात, तर तिथे तुम्ही मॅथ्सच यूज करत नसाल, जसं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे, पैशांची देवाणघेवाण करताना तुम्ही मॅथ्स अंडरस्टँडच करत नसाल, तर तुमच्या मनामध्ये मॅथ्सची भीतीही तयार व्हायला सुरुवात होते. 5वं महत्त्वाचं कारण आहे की घाई गडबडीने मॅथ्स सोडवणे. हे सगळ्यात मोठं कारण आहे की आपण एखादा कन्सेप्ट आपल्याला पटकन उत्तर मिळावं, बाबा करून टाकूया एकदाचं लवकर, या गडबडीमध्ये आपण कन्सेप्ट समजून न घेता काहीतरी गडबडीमध्ये मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे चुकवतो आणि मग ते आपले जे मॅथ्स चुकत येत जातं, त्याच्याने आपल्याला आणखीन भीती वाटायला लागते की नाही, कॉन्फिडन्स लूज होत जातो की मला नाही मॅथ्स जमत आहे. तर माझ्या मते ही 5 म्हणजे माझ्या लक्षात आलेली, मी अभ्यासलेली ही मॅथ्सची भीती वाटण्याची 5 कारणे आहेत. या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं कारण असं आहे की स्वतःवरती विश्वास नसणे. हे बघा फ्रेंड्स, की तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवाल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. जेव्हा तुमचा स्वतःवरती कॉन्फिडन्स असतो, तुम्ही स्वतःच्या मनाला समजावून सांगता की येस, मी डेफिनेटली हे करू शकतो, तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर मला नक्कीच वाटतं की कुणीही अभ्यासामध्ये कमी नसतो किंवा कुणीही अभ्यासामध्ये मागे नसतो. सगळेजण हुशार असतात. पण मॅथ्सचं जे रिझन आहे ते मेन रिझन हाच आहे भीती वाटण्याचे, की आपण चुकीचे कन्सेप्ट शिकतो. बघा तर फ्रेंड्स, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं की मॅथ्सची भीती का वाटते, त्याची 5 कारणे आपण समजून घेतली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ही जी भीती आहे ही कशी घालवायची, ती घालवण्याकरिता आपल्याला कुठले सोपे आपल्याकडे ट्रिक्स आहेत हे आपण बघणार आहोत. एक लक्षात घ्या मित्रांनो की मॅथ्स हे काही कठीण नाही आहे, फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा बघा आणि त्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.